वळूयात पुढल्या बातमीकडे। रवींद्र धंगेकरांचा पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे। त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी पुण्यातून आपण बघतोय। भाजपकडून पैशांचं वाटप होत असल्याचा रवींद्र धंगेकर यांचा आरोप आहे आणि त्यासाठीच त्यांच्याकडून हे ठिय्या आंदोलन केलं जात आहे। पाहतो की काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या ठिकाणी काय नेमका तुमचा आरोप आहे? गेल्या 2 दिवसापासून पुणे शहराच्या झोपडपट्ट्या असतील वस्त्यांमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक, पालकमंत्री, आमदार ज्या पद्धतीने पैसे वाटप करतात, पोलीस दुर्लक्ष करतात। आम्ही कालपासून आमची लोक तक्रार करतात, दुर्लक्ष करतात। मी कलेक्टरला फोन लावला। मागणी काय? आमची मागणी की आज पुणे शहरामध्ये हे पैशांचे पाकिट आम्ही गोळा केलेत। आज बिबेवाडी परिसर असेल, सह्यागड परिसर असेल आणि पुणे शहरामध्ये पोलीस खात्यात दुर्लक्ष करताना हजारो लाखो रुपये आज नागरिकांच्या दारात पुढे नेतात। ही आमची जनतेचे चोरलेले पैसे या भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या करण्यासाठी पैसे कुठून आणले तुम्ही? हे आम्ही नागरिकांना दिलेले पैसे घेऊन आलोय। काही नागरिकांनी